हा आहे तांबडा भोपळा. हो, याला कोणी काशीफळ पण म्हणते, लाल भोपळा म्हणतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं देतात. तुमच्या इकडे या भोपळ्याला काय म्हणतात हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. याची भाजी टेस्टी होते, मला खूप आवडते. आणि हां, डब्यात नेऊ शकतो आपण आणि तोंडी लावायला साईडला म्हणजे ताटामध्ये पण घेऊ शकतो. आणि याचे आरोग्य फायदे पण भरपूर आहेत. चला रेसिपी सांगते. काय नाही, मी मागची थोडी हलकी साल काढून घेतली भोपळ्यावरची आणि त्याला असे छोटे छोटे साईज कट केले. बघा, 1-1 इंचाचं राहू द्यायची, टेस्ट येते छानपैकी. भोपळा आधी धुवून घेतला तरी चालेल, माती वगैरे असते ना वर, आणि हा ओपनच ठेवलेला असतो मार्केटमध्ये म्हणून. चला, मी हे सगळं चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा, जास्त मऊ मऊ भोपळा नको आहे, असा थोडा कडक हवा आहे छानपैकी. अर्धा किलोच्या जवळपास आहे भोपळा. आता आपल्याला लसूण लागेल, मिरची आणि कढीपत्ता, याने खूप छान टेस्ट येते. गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यात 2 चमचे तेल टाकूयात. तेल छान गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची याच्यामध्ये. आता मोहरी तडतडायला लागली की जिरे टाकायचे. सोप टाकायची थोडीशी, खूप टेस्ट भारी लागते. याने टेस्ट खूप छान येते भाजीला. अर्धा चमचा टाकायचं सर्व. आणि मी मेथीचे दाणे सुद्धा टाकले आहेत. कढीपत्ता आणि लसूण टाकायचा आणि मिरची मस्त बारीक चिरून टाकायचा. काय आहे ना, मुलं घरात असतील तर आपल्याला बारीक चिरूनच टाकावं लागते, नाही तर याचा ठेचा करून टाकला ना तर टेस्ट आणखीन खूप छान येते. पण मिरची ही साईडला काढू शकतो आपण, ठेचाने काढू शकत. आता धने पावडर टाकायची आणि हळद. हे छान मिक्स करायचं आणि आपल्याला जी चिरून ठेवलेला भोपळा आहे तो टाकायचा. याला पण मिक्स करायचं छानपैकी. तुम्ही अर्धा ठेचा आणि अर्धी मिरची टाकू शकता बारीक चिरलेली, म्हणजे काढताना मिरची काढू शकतो साईडला, त्यासाठी. आता याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, एकदम थोडंसं, जास्त नाही, मसाला जळायला नको ना म्हणून. बघा, आता आपण मीठ टाकूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घ्या आणि मीठ वगैरे सगळं तुमच्या आवडीनुसार. जेवढे म्हणजे भोपळ्याची साईज असेल, अर्धा किलो त्याच्यापेक्षा जास्त वगैरे अशी, त्याच्यानुसार, किंवा तुमची मिरची तिखट आहे फिक्की आहे त्याच्यानुसार. आम्हाला थोडी झणझणीतच भाजी हवी ना म्हणून. आता मीठ टाकल्यानंतर छान मिक्स केलं की आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं, नंतर उघडून बघायचं. बघा, छान वाफ धरली की झाकण काढायचं. पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 5-7 मिनटं होऊ द्यायचं. बघा, भाजी शिजली का हे बघूया. एक भोपळ्याचा तुकडा चमच्याच्या साहाय्याने कट करून बघूयात. बघायचं शिजलं का म्हणून. थोडं शिजलंय, थोडं नाही शिजलंय, म्हणून थोडीशी खू द्यायची 2-3 मिनटं. पुन्हा झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं होऊ द्यायचं. कोथिंबीर टाकायची आणि झाली की आपली भाजी तयार. या खायला. कशी वाटली मला नक्की सांगा. खूप टेस्टी लागते. आमच्या घरी सर्वांना आवडते. तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी करूनच बघा, बघा तुम्हाला पण आवडेल. घ्यायची खायला. मस्त गरम गरम वरण भात आणि ही भाजी आणि चपाती. आ हा हा हा, काय सात्विक जेवण तयार होते ना. चला, कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, नवीन असाल तर. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि कुठून व्हिडिओ बघताय हे पण मला सांगा, आवडेल ऐकायला. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.